फक्त एक बदली झाली आहे, त्यांच्यावर कारवाई झाली नाही एवढंच मला म्हणावंसं वाटेल. कारण कोकाटेंबद्दल मी जेव्हा आता वाचलं, कालपासून मी विचार करते की यांची फक्तच अशी कारवाई झालीच नाही आणि बदली केली गेली, ती का झालंय? याचा मी जेव्हा आता अभ्यास केला तर दिसतंय की बाबा माणिकराव कोकाटे हे 1999 पासून राजकारणात आहेत आणि त्यांनी 8 पक्ष बदललेत. म्हणजे काँग्रेसमधनं राष्ट्रवादी, राष्ट्रवादीमधनं शिवसेना, मग पुन्हा राणेंबरोबर बाहेर पडून काँग्रेस, काँग्रेसमधनं भाजप, मग इंडिपेंडंट कॅन्डिडेट होऊन मग पुन्हा ते जे राष्ट्रवादीत आले. म्हणजे हे काही देशसेवा करायला आले नाहीत, त्यांना कुठली विचारधारा नाही. हा व्यक्ती फक्त पैसे खाण्यासाठी जर राजकारणात येणार असेल तर अशा व्यक्तीला ठेवणं किंवा न ठेवणं हे खरं तर याच्यावर निर्णय व्हायला पाहिजे होता. पण तसं झालेलं आपल्याला दिसत नाहीये. आत्ताच्या घटकेला झालेली ही फक्त बदली आहे एवढंच म्हणावंसं वाटतं. धनंजय मुंडेंसारखा व्यक्ती राजकारणात नको अशी क्लिअर भूमिका होती. आणि का? कारण त्यांनी जी दहशत निर्माण करून तिथे आत्ताच्या घटकेला बीडमध्ये आपण एक नाही रोज बघतोय, प्रचंड प्रमाणात दहशत निर्माण झाली आहे. आणि ती कराडसारख्या लोकांमुळे त्यांच्या एक नाही अनेक टोळ्या आहेत, अनेक टोळ्या. त्याच्यात सुदर्शन घुलेंची एक टोळी होती, त्याच्यात आपण गोट्या गीतेची दुसरी टोळी आहे. आणि कसे खून केलेत त्यांनी, एक संतोष देशमुखच नाही, महादेव मुंडे असे असंख्य खून, त्यांच्यावर 20 FIR असलेल्या अशा व्यक्तीला त्यांनी मोठं केलं, त्याच्यावरच त्यांनी राजकारण केलं. आणि म्हणून असा व्यक्ती राजकारणात नको अशी माझी स्पष्ट भूमिका आहे. आणि मुख्यमंत्र्यांना त्यांना खरंच म्हणावंसं वाटतं, याद राखा यांना जर तुम्ही परत घेतलं तर. वाटतं की योगेश कदमांबद्दल खूप माझ्याकडे माहिती आत्ता आली आहे आणि इतक्या प्रचंड प्रमाणात आहे की त्याच्यावर मला काम करायला थोडासा वेळ लागणार आहे. कारण त्यांच्या ज्या संस्था आहेत, शैक्षणिक संस्था आहेत, हॉस्पिटल्स आहेत, या व्यतिरिक्त अनेक उद्योग आहेत. मग खरं तर त्यांनी सावली बारबद्दल विचार खरंच सोडून द्यायला हवा होता. कारण त्यांच्या जेवढ्या अफाट कंपन्या आहेत, त्याच्या डेव्हलपमेंट कंपन्या आहेत, योगसिद्धी, सिद्धयोगी. आणि या योगसिद्धी वगैरे का? तर योगेश आणि सिद्धेश आणि सिद्धेश आणि योगेश अशा या सगळ्या डेव्हलपमेंट कंपनीज ज्या आहेत त्याची सगळ्याची माहिती मी काढते आणि न्यायालयीन लढाई लढायचं मी ठरवलं.